आता मस्त कुरकुरीत असे आपले मूग डाळीचे भजे आहेत. चला तर मग आज आपण इथं मस्त असे ना कुरकुरीत आणि खमंग खुसखुस असे ना मूग डाळीचे भजे बघणार आहोत. तुम्ही आता कांदा भजी पुन्हा खेकडा भजी सगळे प्रकारचे भजी खाल्ले असेल, पण ह्या मूग डाळीचे भजी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागेल. एक वाटी मी ना मूग डाळ घेतली आहे. हिला आपण समजा स्वच्छ 2 पाण्याने धुवायचं आहे, कारण का पॉलिश डाळ असते त्यामुळे ना पिवळं पाणी निघतं. ते स्वच्छ आपल्याला धुवून काढायचं आहे पिवळट सगळं पाणी. नंतर त्यात काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं आहे ना 2-4 चमचे म्हणजे असे मोठे पोहे टाकून घ्यायचे आहेत. आता हे पोहे का टाकायचे मी तुम्हाला पुढं सांगतेच. आता हे आपल्याला काय करायचं आहे, 4-5 तास चांगलं त्यांना भिजत ठेवायचं आहे पोहे आणि मुगाची डाळ. आता 4-5 तासासाठी बघू. आता आपण मस्त इथं आहे ना आता फुगून वर आलेली आहे डाळ आणि आपली पोहे. आता पोहे का टाकायचे तर माहिती आहे का, तर पोहे हे भजे काय होतात, चिवट होत नाहीत आणि मेन म्हणजे ना तेलकट होत नाहीत आणि ना एकदम शेवटपर्यंत कुरकुरीत असे राहतात. त्याच्यामुळे ना आपल्याला पोहे त्यात टाकून घ्यायचे आहेत. आता इथं काय केलेलं आहे, मी 5-10-15 म्हणा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि ना 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे मिक्सरमध्ये आपल्याला छान आता फिरून घ्यायचं आहे, एकदम बारीक बंद चालू करत एकदम छान असं बारीक करून घ्यायचं आहे, एकदम पेस्ट. आणि ना आता हे सगळी मी पेस्ट बारीक करून घेते. ह्यात नाही बिलकुल मी ना वाटण करताना पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही पाणी पण टाकू नका त्याच्यात. आता जेवढं आपण हाताने हलवत राहील ना पीठ, तेवढं एकदम असं पीठ फुगतं आणि एकदम हलकं होतं. त्यामुळे काय होतं, भजी एकदम कुरकुरीत आणि खमंग लागतात. आता इथं बघू शकता मी तर ना बेसन पीठ घेतलं आहे. आता इथं मी 3-4 चमचे ना थोडंसं बेसन पीठ टाकून घेतलं आहे. बेसन पीठाने काय होतं, एकदम कलर पण खूप छान येतो आणि मस्त भजी लागतात. आणि 1 चमचा मी इथे ना ओवा घेतलेला आहे, ते पण मी आता हातावर छान खुसकरून टाकलेला आहे, चोळून घ्यायचं, त्याच्यामुळे ना वास छान लागतो ओव्याचा. आणि ते एक मोठा मी छान असा बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे. तर तुम्ही इथे ना तांदळाचं पीठ पण टाकू शकता बेसनच्या पिठाऐवजी. मी इथं बेसन टाकलेलं आहे आणि इथे ना मी थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. हे छान आपल्याला आता थोडं ना करत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं लागलंच पाणी थोडं वरण पाणी टाकायचं. हे तर मी काही टाकून घेतलंच नाही पाणी, कारण त्या पीठ ओलसर असल्यामुळं पाण्याची काही जरूरच पडली नाही. आणि अर्धा चिमूटभर आपला खायचा सोडा टाकलेला आहे, थोडासाच टाकायचा, नाही टाकायचा. आणि मस्त आता चांगलं फेटून घ्यायचं सोडा टाकल्यावरती. आता इथं काय करते मी, कढईनं गॅसवर ठेवते आता तेल तापण्यासाठी. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा मूग डाळीचे भजी, कांदा भजी पुन्हा खेकडा भजी तुम्ही विसरून जाता. आणि ह्या पद्धतीने भजी खाल्ले तर एकदम छान लागतात भजी. आता मस्त पीठ झाली इथं बघू शकता, एकदम हलकं फुलकं पीठ झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हाताने सोडून घ्यायचे आहेत भजी आपल्याला. आता तेल छान आपलं तापलेलं आहे, सोडून बघितलं तर छान आता आलं. हे भजी काय करायचं, आपल्याला फुल गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता एकदम ह्या पद्धतीनेच पीठ करायचं, त्यामुळे तुमचे भजी येतं एकदम गोल आणि गरगरीत असे भजी तुमचे होतात. एकदम हातात टाकताच पीठ त्यात भजी सोडता येतात, पाणी अजिबात टाकायचं नाही. आणि इथं बघू शकता मस्त असे आपले छान भजी झालेले आहेत. आता काय करायचं, हे बुडबुडे सगळं बंद झाले ना, मगच आपल्याला काय करायचं आहे ना, हालून घ्यायचं आहे. तोपर्यंत हे बुडबुडे सारे संपण्याचा फेस येतो कधी पण मूग डाळीच्या भज्या तेलात, तर तो कमी झाला की नंतर मग आपलं पलटायला चालू करायचं आहे. आता इथं बघू शकता एकदम अशा गाड्या भेटते तशी एकदम अशी घरी ना भजी होत्यात. बघू शकता एकदम असं मेंदूवडा उडीद वड्याचे भजी खाताना वर कसं कडक ना आतनं असं सेम त्या पद्धतीनेच हे मूग डाळीचे भजी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि शक्यतो एक स्ट्रिक सांगले ते आहे की पोहे तुम्ही नक्कीच त्यात टाका, कारण का खूप तेल पण पेत नाहीत आपली भजी आणि एकदम चिवट पण होत नाहीत आणि एकदम शेवटपर्यंत आपली भजी कुरकुरीत राहतात. आता मस्त मी एक घाणा सोडून घेतला आहे, आता तो काढला, आता दुसरं टाकून घेत आहे. बघू शकता नुसतं आगलं सोडायचं आहे. लय छान झालेलं आहे पीठ. मग तुम्ही कुठल्या पद्धतीने भजी करता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कसे वाटले मूग डाळीचे भजी ते पण मला कमेंट करून सांगा. आता मिरच्या पण मी ते तेलातच तळून घेतलेल्या आहेत, मस्त गरमागरम भजी आणि मिरची. तर बघू शकता एकदम असे कुरकुरीत भजी झालेले आहेत. तुम्हाला जर आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहत जा. आणि तुम्हाला काय आवडतं खायला ते मला नक्की कमेंट करून सांगा, ते मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेल. आता हे बघू शकता मस्त दुसरा पण घाणा छान आपला तळून झालेला आहे आणि शक्यतो बेसन टाकल्यामुळं खूप छान कलर येतो.
आता इथं सगळे माझे भजे सगळे तळून झालेले आहेत, बघू शकता. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. चला तर आता मस्त छानच्या पुढच्या व्हिडिओवर भेटू आणि तुम्हाला तोडून पण दाखवते. बघू शकता आतनं अशी एकदम जाळी सुटलेली आहे आपल्या भज्यांना. बाय बाय सगळ्यांना, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.